हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, त्यालाच आपण फॉर्मली म्हणतो पुणे युनिव्हर्सिटी, यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. यावर्षी जो MS सेट एक्झाम कंडक्ट केला जाणार आहे त्या एक्झामच्या अनुषंगाने एक अतिशय महत्त्वाचं न्यू ऑफिशियल नोटिफिकेशन MS सेट डिपार्टमेंटने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिलीज केलेले आहे. त्या संदर्भात आज आपण पूर्णपणे इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. ही इन्फॉर्मेशन पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. तर फ्रेंड, हे पहा, जो MS सेट एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे त्या MS सेट एक्झाममधील पेपर 1 ना पूर्णपणे कव्हर करण्यासाठी एक नवीन डिटेल कोर्स आपण लॉन्च करीत आहोत. त्या कोर्समध्ये पेपर 1 चे टोटल 10 युनिट इन डिटेल तुम्हाला कंप्लीट करून दिले जातील, प्लस त्या संदर्भात पूर्णपणे प्रॅक्टिस देखील करून घेतली जाईल. या कोर्सबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. तर फ्रेंड, मागील वर्षी जो आपण कोर्स लॉन्च केला त्या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. म्हणजे जवळपास 2024चा एक्झाम जो कंडक्ट केला त्यामध्ये 370हून अधिक विद्यार्थी आपले क्लिअर झालेले आहेत. विद्यार्थ्यांना 80 मार्क देखील पेपर फर्स्टमध्ये भेटलेले आहेत. तुम्ही देखील पेपर फर्स्टमध्ये चांगल्या प्रकारे स्कोअर करू शकता. हा जो कोर्स आहे या कोर्सबद्दल तुम्हाला प्रॉपर वेनी डिटेल वेनी इन्फॉर्मेशन हवी असेल तर व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. व्हॉट्सअप नंबरवर मेसेज केल्यानंतर पूर्णपणे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. यामध्ये टोटल 10 युनिट पेपर फर्स्टचे 240हून अधिक व्हिडिओमार्फत कव्हर करून दिले जातील. एक्झाम ओरिएंटेड ट्रिक्स टिप्स शेअर केल्या जातील. एक्झामच्या आधी रिव्हिजन लेक्चर देखील असतील. जो कंटेंट आहे PDF नोट्स या इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं फीचर म्हणजे डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर, जे ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखेच असतील अशा प्रकारचे क्वेश्चन पेपर तुमच्याकडून सॉल्व करून घेतले जातील, प्लस इन डिटेल त्याचं सोल्युशन देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. या कोर्स संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी असेल तर व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा, तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर कोर्सची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. किंवा इन्फॉर्मेशन माहीत असेल तर याच नंबरवर 2500 ही फी पेड करून तुम्ही कोर्सचा ॲक्सेस घेऊ शकता. फी पेड करण्यासाठी इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही आहे ते विद्यार्थी ॲज अ इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे पेड करू शकता. त्या ठिकाणी 1500 फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि सेकंड इन्स्टॉलमेंट 1050 अशा प्रकारे 2 इन्स्टॉलमेंट आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. जर परिस्थिती असेल तर एकाच खटी इतके पैसे पेड करून म्हणजेच 2500 पेड करून तुम्ही कोर्सचा ॲक्सेस इझिली मिळू शकता. इन्फॉर्मेशन हवी असेल तर नंबरला मेसेज नक्की करा. तर फ्रेंड, हे पहा, आज आपण MS सेट एक्झाम 2025 या एक्झाम संदर्भात जे नवीन अपडेट प्रोव्हाइड केलेलं आहे ते पूर्णपणे पाहणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र सेट एक्झाम या संदर्भात हे ऑफिशियल नोटिफिकेशन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत रिलीज केलेलं आहे. हे अपडेट तुम्हाला 2 दिवसापूर्वी मी आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड केले होते. त्यामध्ये सांगितलं होतं की जो 40 नंबरचा MS सेट एक्झाम आहे त्या 40 नंबरच्या MS सेट एक्झामच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म संदर्भात डेट्स त्यांनी रिलीज केलेले आहेत. ठीक आहे. आणि त्याचबरोबर या एक्झामिनेशन संदर्भात काही गाईडलाईन्स त्यांनी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट, हा जो एक्झाम आहे त्या एक्झामचे सेंटर कुठे कुठे अवेलेबल असतील त्याची इन्फॉर्मेशन दिलेली पहा. मुंबईमध्ये सेंटर असेल, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, याला आपण आधी अहमदनगर म्हणायचो, नाशिक, धुळे, नंतर जळगाव, नंतर छत्रपती संभाजीनगर, याला आपण औरंगाबाद म्हणायचो, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार आणि पिंजम म्हणजे गोवामध्ये. ठीक आहे. अशा प्रकारचे एक्झामिनेशन सेंटर त्यांचे अवेलेबल आहेत. या सर्व सेंटरवर एकाच दिवशी एक्झाम कंडक्ट केला जाईल. तो दिवस म्हणजे 15 जून 2025. त्या दिवशी संडे आहे. त्या दिवशी एक्झाम कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झामचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे 24 फेब्रुवारी 2025ला सुरू होतील 11 वाजता. त्यानंतर याची लास्ट डेट असेल 13 मार्च 2025 6 PM पर्यंत. ठीक आहे. इन केस तुम्ही 6 वाजेपर्यंत म्हणजेच 13 मार्च 2025 या तारखेपर्यंत फक्त फॉर्म भरला आणि पैसे पेड केले नाही तर पैसे पेड करण्यासाठी लेट फी त्यांनी ठेवलेली आहे 500 रुपये. ही लेट फी तुम्ही 14 मार्च ते 21 मार्च या दरम्यानपर्यंत पेड करू शकता.
पण एक्झामिनेशनचे फॉर्म आहेत ते फॉर्म खूप दिवस ओपन आहेत, म्हणजे जवळपास 24 फेब्रुवारीला फॉर्म ओपन होतील, 13 मार्चपर्यंत फॉर्मची डेट आहे. इतक्या दिवसामध्ये तुम्हाला फक्त 10 मिनटं काढायचे आहेत. त्या 10 मिनटामध्ये तुम्ही कधी फॉर्म फिल करू शकता. सिंपल. लेट फीचं या ठिकाणी कन्सिडर करूच नका. जो टाईम त्यांनी दिलेला आहे त्या टाईममध्येच फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. सिंपल. आता यानंतर तुम्ही जो फॉर्म भरणार आहे तो फॉर्म तुम्ही भरल्यानंतर प्रिंट काढून तुमच्याकडे सबमिट ठेवा किंवा त्याची PDF करून फोनमध्ये सेव्ह ठेवा. ती युनिव्हर्सिटीला सेंड करण्याची गरज नाही आहे असं या ठिकाणी म्हणलं आहे. एक्झामिनेशन फी त्यांनी दिलेली जी ओपन कॅटेगरी आहे, क्लिअर ओपन, त्या विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये फी आहे. त्या ठिकाणी इन्क्लुडिंग प्रोसेसिंग फी देखील आहे. त्यानंतर जे OBC कॅटेगरीचे विद्यार्थी असतील किंवा ओपन सोडून सर्वच कॅटेगरी, या सर्व कॅटेगरींसाठी 650 रुपये. मग ओपनची EWS असेल किंवा अदर कुठली कॅटेगरी असेल त्या सर्व कॅटेगरींना एकच फ्री क्रायटेरिया आहे, तो म्हणजे 650. फक्त ओपनसाठी 800 आहे, बाकी सर्व कॅटेगरींसाठी 650 रुपये फी आहे. या ठिकाणी फी दिलेली आहे. आता या ठिकाणी एक पॉईंट लक्षात घ्या, तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल केलेला आहे. ॲप्लिकेशन फॉर्म फिल केल्यानंतर फी पेड करण्याचा विंडो सर्वात शेवटी असतो. त्यावेळेस तुम्ही फीज पेड केली नाही किंवा तुमच्या बँक सर्व्हरमध्ये काही इश्यू आला, तुमच्याकडून पैसे कट झाले पण त्यांच्याकडे पोहोचलेच नाही, असं पण होऊ शकतं. मग असं जर काही इश्यू असेल तर तो इश्यू फाइंड आउट होण्यासाठी ते काय करतात, एप्रिल महिन्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी फी पेड केलेला आहे त्यांची यादी रिलीज करतात. ठीक आहे. एप्रिल महिन्याच्या सेकंड वीकला ही यादी रिलीज होईल. त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला एक्झाम देता येणार नाही. सिंपल. रिपीट करतो पॉईंट. बँकेच्या सर्व्हरमुळे अनेक विद्यार्थ्यांचे बँकेतून पैसे कट होतात पण युनिव्हर्सिटीला पोहोचत नाही, असे पण इश्यू होतात. मग युनिव्हर्सिटीचा दोष त्या ठिकाणी काही नसतो कारण त्यांना पैसे भेटलेले नसतात आणि तुमचाही काही दोष नसतो कारण तुमच्याकडून पैसे कट झालेले असतात. मग अशी काही इश्यू असेल तर या इश्यू संदर्भात तुम्हाला क्लेरिफिकेशन कधी भेटतं, एप्रिल महिन्याच्या सेकंड वीकमध्ये भेटेल. आणि त्या यादीमध्ये म्हणजे जी यादी ते पब्लिश करतील एप्रिल महिन्याच्या सेकंड वीकला, त्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर असं समजायचं की तुमची फी युनिव्हर्सिटीला पोहोचलेली नाही आहे. पण तुमच्या फोनमधून तुमच्या पेमेंट इंटरफेसमधून जर ती फी कट झालेली असेल तर त्या फी कट झालेल्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारायचा. स्क्रीनशॉट सेट भवनच्या या ऑफिशियल मेल आयडीवर तुम्ही सेंड करायचा. तुमचं नाव ते यादीमध्ये ॲड करतील. रिपीट करतो, समजून घ्या प्रॉपर वेनी. फी पेड केली पण फी त्यांना पोहोचली नाही किंवा तुम्हाला वाटते तुम्ही फी भरलेली आहे पण या यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही. नाव नसेल तर फीचा स्क्रीनशॉट मारायचा ट्रान्झॅक्शनचा. तो स्क्रीनशॉट त्यांना तुमच्या नावासोबत या वेबसाईटवर या मेल आयडीवर शेअर करायचा. त्यानंतर तुमची क्वेरी ते सॉल्व्ह करतील, तुमचं नाव यादीमध्ये ॲड करतील. यादीमध्ये नाव असेल तरच विद्यार्थ्यांना एक्झाम देता येतो, नाहीतर देता येत नाही. सिंपल. हा पॉईंट लक्षात घ्या. आता इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहे MS सेट एक्झाम संदर्भात ते त्यांच्या वेबसाईटवर अपडेट करतील. त्यामध्ये सर्व गोष्टी दिलेल्या असतात. एक्झामिनेशन संदर्भात क्रायटेरिया, फी स्ट्रक्चर, कॅटेगरीनुसार रिझर्वेशन, ठीक आहे, EWS कॅटेगरी कन्सिडर करणार आहे का नाही, हे सर्व इन्फॉर्मेशन ते इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये देतात. ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल. त्यामध्ये A to Z इन्फॉर्मेशन असते MS सेट एक्झामबद्दल, ती तुम्हाला मी प्रॉपर वेनी सांगाल. ठीक आहे. तो व्हिडिओ मी त्यांनी इन्फॉर्मेशन बुलेटिन अपडेट केल्यानंतर तुम्हाला शेअर करेल. ते इन्फॉर्मेशन बुलेटिन प्रॉपर वेनी पहा. त्या संदर्भात जो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे तो प्रॉपर वेनी पहा. कुठलाच डाऊट MS सेट एक्झामबद्दल तुमचा शिल्लक राहणार नाही. त्यामध्ये सिलेबसपासून ते एक्झामिनेशनचा फॉर्म कसा भरायचा इथपर्यंत सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला 1 ते 2 दिवसात मी प्रोव्हाइड करेल. सिंपल. तर आज फक्त तुम्हाला कळालं असेल की MS सेट एक्झामची फॉर्म फी किती आहे आणि डेट कुठली आहे. सिंपल. हे अपडेट मी 2 दिवसापूर्वीच प्रोव्हाइड केलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं होतं की 20/2/2025ला हे अपडेट ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश करतील. त्यानुसार त्यांनी पब्लिश केलेलं आहे. ठीक आहे. सो फ्रेंड, जाता पुन्हा सांगाल, जे शेवटचे काही दिवस राहिले आहेत 100-120 दिवस, या दिवसांमध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट संदर्भात प्रॉपर स्कोरिंग करायचं असेल तर तुम्ही कोर्स डेफिनेटली जॉईन करू शकता. कोर्स जॉईन केल्यानंतर अदर कुठलाही स्टडी करण्याची गरज पडणार नाही. फुल अँड फायनल पेपर फर्स्टचा सिलेबस विथ प्रॅक्टिस विथ रिव्हिजन या कोर्समध्ये कंप्लीट करून दिला जाईल. ठीक आहे. तुम्हाला कोर्स जॉईन करायचं असेल तर या नंबरवर डायरेक्टली पेमेंट करून तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा व्हॉट्सअपला किंवा या नंबरवर मेसेज करा. इन्फॉर्मेशन पहा. योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता.
सिंपल. तर आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.